हाय हॅलो फ्रेंड्स, तर नवीन ब्लॉग मध्ये परत इकडे स्वागत आहे फ्रेंड्स. तर आजचा ब्लॉग मी शॉप मध्ये सुरू करते आणि मस्त मोरठावर सुरू करते. मग आमच्या लक्ष्मीताईने ना भारी मोरठा काढलेला आहे बघा. काम करते पोरगी डायरेक्ट. पूर्ण पॉकेट बिकेट पुसायचं कामच चाललंय. धूळ माती दीदी बोलते आज सगळे धूळच काढून टाकल्यानंतर दुकानात धूळच दिसणार नाही कधी. तिला म्हणलं किती बी काढ, दर 2-8 दिवसात तुला धूळ दिसणार आहे, काढावी लागणार आहे. कारण की पत्र्याचं शॉप आहे, सगळीकडनं जागाच जागा आहे. काल पेपर द्यायला गेली होती पोरगी सीईटीचा मुंबईला. डोकं गरम आहे, त्याच्यानंतर आज परत कामाला लागली. म्हटलं अजून परत डोकं गरम आहे, त्यात पत्रा पण गरम आहे. म्हटलं परत डोकं गरम आहे, पहिलं थंड कर आईस्क्रीम वगैरे कोण खाऊन, त्याच्यानंतर थंड झाल्यावर आरामात मन लावून पुस म्हटलं पूर्ण दिवस. आता पार्टी चालली. नाही कुणाला देणार नाही, कारण की आम्हीच भिकारी 10 रुपयाच्याच कोण मागवले. द्यायचे भिकारी नसतो ना, तर महाग मागवलेच नाही. हा नाही नाही मागणार नाही विचार, त्यांना माहिती हेच दुधाचे खादोडे. चला हे बघा 10 रुपयाचाच कोण आहे, कोणती कंपनी आहे काय माहिती नाहीये. वेनिलाचे दाखवतोय फ्लेवर मध्ये. किती काम आहे, सगळा स्टॉक पुसायचा आहे आज लक्ष्मीला. पूर्ण A to Z पॉकेट असं ओलं कोरडं करून सगळं पुसणार आहे, झाडं काढणार. घाई झालेली. आम्ही कोणचे कव्हर काढले आणि लगेच आमचा स्टॉक आलेला. दोघांनी तेच केलेलं, कव्हर काढून ठेवलेलं, ते वितळत होतं बिचारे. स्टॉक आला उभा राहिलेला पेमेंट साठी. आता बघा हा स्टॉक आलेला आहे, त्यात पण हापर रचायचं चालू आहे. लक्ष्मीला काम वाढले अजून. पण लक्ष्मी किती रिलॅक्स आहे बघा ना. हाय का 11:30 वाजले, तिला बोलते 1 वाजेला घरी जायचंय. ती रिलॅक्स बसली. ती अजून फक्त एकच मांडणी झाली, एक मांडणी पण एक खातं बाकी अजून. हे झालं पूर्ण. धूळ नाही पाहिजे मला त्याच्यावर. धूळ नाही ना, धूळ नाही त्याच्यावर आता काही. बघा जर लागलं तर हा म्हणजे मी काढून घेऊ. हुशार. चालेल दाखवते काढून, कारण की मला माहितीये धूळ असेल. मी बघितलं तुला कॅमेरे मधून कशी पुसत होती तू. अशी अशी लेना है आपको. नकली 50 का है, 10 रुपए में असली मिल जाएगा. कॅमेरा धरला कसे लावले ते. नकली साफ कितने का है. रोज काही ना काही भाव विचारतात रोज. घेत काहीच नाही, एखाद्या दिवशी धरून घे त्यांना डायरेक्ट. नंतर लक्ष्मी काम करते. फर्स्ट टाइम असं होतंय की मी बसलेली आहे आणि लक्ष्मी काम करते ना. आज मला फील होतंय की मी मालकीने. मी तर ते अर्धे काम माझ्याकडनं करून घ्यायची, मी पुसायची ती बसून घ्यायची, लगेच मी पुसायची ती बसून घ्यायची. म्हटलं आज मी हातच नाही लावणार, पूर्ण काम तिलाच करायला लावायचंय. 12:30 वाजलेले आहेत आणि अजून फक्त एकच मांडणी केली नाही, दुसरी मांडणी चालू. आणि तिने आधी केलेली मी येण्याच्या आधी. अजून 5 मांडण्या करायच्या तिला. आज सुट्टी नाही लक्ष्मी तुझी. मग करशील का. दुपारचं ऊन घ्यावं लागेल पूर्ण अंगावर. बोलते जेवण आणून द्या फक्त, मी करेल बोलते. हा मग मला काळजी वाटायची ग तुझी वाली, की पोरगी एकटी करते, चला आपण शिकूया, मदत करूया. मग तिला तर बसून घ्यायची. मी म्हणते आज नाही वाटत आहे काळजी. मी आता असा विचार करते की समजा एमर्जन्सी काही झालं किंवा काही मला वेळ आली की मी नाहीच येणार शॉपला, तर तुलाच सांभाळावं लागेल ना. म्हटलं चला डोळ्यासमोरच प्रॅक्टिस बघून घेते कशी करणार की, म्हणून राहू दिलंय. माझ्या डोळ्यासमोरच प्रॅक्टिस झाली तर बरं आहे ना, कशी करते काय करते. तुझी मम्मीने जर बघितलं ना, लक्ष्मी पप्पा तर बघून गेले, लक्ष्मीचे पप्पा बघून गेले इकडनं जाताना. मला कसे बोलत अशी करत होते, लाव बोलायला काम लाव चांगलं. घरी काम नाही करत म्हणे. तुझी मम्मी सांगेल चांगले संस्कार लावते दीदी, तर चांगले सवय लागेल सासरी पण काम करायची. आजच करते आणि खरंच बघायला पाहिजे. लक्ष्मीच्या मम्मीने हा व्हिडिओ बघायला पाहिजे. किती प्राऊड फील होईल तुम्हाला, पोरगीने एवढ्या पत्रामध्ये काम केलंय आज असं. का ग लक्ष्मी. उद्या फक्त आजारी पडून नको येऊ शॉपला, नाही तर 2 दिवसाची सुट्टी मार आणि मला सगळं परत करावं लागेल. पण सांगा कुठले कंपनीची किती राहिले नाही, साईज कोणती राहिली. एक्सेलची किती, द्यायची किती, ऑर्डर करायला बरं, कारण की रेट वाढताय आता अजून.
मागवून तर ठेवते. रेट वाढताय डायरेक्ट 15 ते 20% रेट वाढताय. पांढऱ्या कलरचे पॉकेट लवकर खराब होतात कारण की धूळ. एक्सेलचे 4 आहेत का? मीडियमचे पण बघशील, मीडियम आणि लार्ज. जास्त करून मीडियम लार्जच जातं ना, एक्सेल नाही जात एवढं. लक्ष्मीवरचा बॉडीगार्ड पण आलेला आहे, मावाचा पोरगा. लक्ष ठेवायला लक्ष्मीवर, जास्त मोबाईल बिबाईल नाही वापरायला पाहिजे असं म्हणून. काय दक्ष ना? काय रे दक्ष? देवांश. देवांश सबस्क्राइब करा, लाईक करा, फॉलो करा. हा हा, बोल बोल. युट्यूब चॅनल आहे माझं. तो सुरुवातीला आला, बसला, मोबाईल बघायला लागला, परत मोबाईल ठेवला, बाहेरची गंमत बघायला लागला, परत मोबाईल उचलला. आता किती छान दिसते लक्ष्मी. जे मला दिसतंय ना मोबाईल मध्ये नाही दिसत आहे, खरंच ते दिसायला पाहिजे होतं, म्हणून मी जवळ घेतला कॅमेरा. खरंच ते घ्यायला पाहिजे होतं. दिसतंय का लांबून? काय बघते? ये जवळ आहे. दिसतंय का? नाही, जवळ नाही दिसत. इथं मस्त लावलंय ग तू मातीचा हात. गेला? हा गेला. मस्त मातीचा हात लावलेला होता. तुम्हाला असं काय दिसतंय तुम्हाला? छान दिसत होते. तारीफ तो क्या करू, माहिती का? आज अच्छा दिसतंय. मस्त दिसते खरंच. लोक बी बोलत होते, तारीफ स्वतःच करते. दुसरे कोणी करत नाही ना म्हणा. गाइस आप ही कर दो, थोड़ी-सी तारीफ करते वेट करूंगी. सुरुवात 2 लाइक की फिर भी चलेगा. 2 लाईक 2 लाईन हाँ. म्हटलं का 2 लाईक तर येऊन जातील. नाही, 2 लाईनची माझी तारीफ करून द्या कमेंट. ही पोरगीला इथना तारीफ पाहिजे. 2 लाईनची 2 लाईनची तारीफ पाहिजे. कमेंट मध्ये करून टाका. पोरगी सांगते. बाय. मी चालली नाही. मला पण घेऊन चल ना. चला. चल चला. थांब 2 वाजेपर्यंत, 2:15ला जाऊ. तुम्ही जेवण झोपून जाईल. हा पार्सल कोरियर वाला एनवलप नहीं है ना अपने पास? नहीं, वो वाला नहीं है. एनवलप पे वो 10 रुपये वाला है, उसमें से पैसा ही जाएगा, पार्सल नहीं जाएगा. लक्ष्मीची झाली सुट्टी. 1:15 वाजले तरी अजून काम पडलंय. हे बघा कसं सोडून चालली. मैं चली. जाओ तुम, जल्दी आना. हो बाय. बाय बाय. हो, आल्यानंतर ही समोरची ही एक मांडणी, ही एक मांडणी आणि त्या 2 मांडण्या घ्या. बाकीचं बघू. तोपर्यंत मी येऊन जाईल. रोज रोज कपडे खराब करण्यापेक्षा एकच दिवस खराब केलेलं बरं ना. उंदरांसाठी किंवा काही पण राहिलं त्याच्यासाठी लावावं लागतं. चाव्या घेतल्या का? मी अजिबात येणार नाही चाव्या द्यायला. तुलाच माहिती कशी झाली. हे बघा. वाकडी झाली. वाकडी लागली. आणि तिला दगडावर ठोकावी लागेल. ऊन येते बाबा लाल लाल. अरे दगडावर ठोक. तिथंच काम मोडून घेतली ही पोरगी बघा. तिथे शॉर्टकट काम आहे तिचं आलं. आहे का कष्ट म्हणजे नाहीच आहे. अरे काउंटर कुठेल ना. मेहनत म्हणजे नाहीच. शॉर्टकट काम आहे. तो दगड घे ना मस्त. नको झालं माझं. ठीक आहे. चला. चल बाय. बाय बाय. बाय बाय. बाय. हे बघा ऊन पूर्ण ओली डायरेक्ट घामाने. किती गरम होत असेल बरं, विचार करा तुम्ही. एवढं ऊन आहे ना, पूर्ण घामाने ओली झालेली आहे बघा. इकडनं पण घाम गळतोय, इकडनं पण घाम गळतोय. पूर्ण केस चिपचिप चिपचिप झालेलं आहे. फेसवर पण दिसून जाईल तुम्हाला. गरमच खूप होतोय. उन्हाळा कडक वाटतोय मला ह्या वर्षाचा दरवर्षापेक्षा. मागच्या वर्षी तर थोडं काही जाणवलं नाही मला, पण आता वाटतंय. होता मागच्या वर्षी पण होता. मी काहीतरी 12:30 वाजेला चालली जायची. 2-3 वेळेस तर असं झालं ना की नाही बसलं जातं चलो घर पे. पाणी पण गरम झालंय माझं वालं सगळं आणि संपलं पण आहे.
थोडंसंच राहिलंय. राहिलं पण आता गरम होऊन जातं. झाडे इथे बघा, जांभूळ पडते. मी रस्त्याने जात होती, मला हा चिंगूर आवाज देतो. मी बघितलं ना असं मागे फिरून, तो बोलतो जांभूळ आहे इथे, जांभूळ आहे. मग आता मला जांभूळ पाहिजे. मला पाहिजे, पण मला तर जांभूळ दे. दे मला एक जांभूळ दे. थँक्यू. मी रस्त्याने जात असताना त्याने मला स्वतःहून आवाज दिले, तर जांभूळ आहेत, जांभूळ आहेत. मी फक्त बघत होती. चलो मिल गया अपन को एक जांभूळ. थँक्यू. बोल बाय, बोल बाय. नाही तू बोल, दोघं बोला. बोल बोल बाय. जाऊ मी. अशा कर, अशा नाही करत. चला बाय, थँक्यू. एवढ्या उन्हात जांभूळ पडता येते हे बघा. चलो. ना स्वीट असतात. मला जांभूळ दिलं त्यांनी. भारी वाटते. आंबट आहे पण छान वाटते खायला. ते प्रेम आहे त्याच्यामध्ये खूप चांगलं लहान मुलांचं. ते जांभूळपेक्षा ते पोरं जास्त आवडले मला. भारी. घरट दाखवलं होतं ना चिमणीचं, तर त्या चिमणीच्या घरट्यामध्ये बघा एक पिल्लू निघालेलं आहे, जे थोडं थोडं चालतं आता. त्याला पंख पण आलेले आहे. त्याच्यानंतर थोडं थोडं उडायचा प्रयत्न करतोय तो. हे बघा घरट किती मोठं बनवलंय. त्याला हे मॅट मध्ये होतं ना, तर काढलं ह्या मॅट मधून, कारण की आम्हाला ती जाळी लावायची होती ना. ती जाळी लावण्यासाठी आम्हाला ती मॅट काढावी लागली, कारण की इथं उभं राहता येणार नव्हतं म्हणून. पण त्याला काढल्यावर तर आम्हाला हे दिसलं इकडे. तर आईन त्यांनी बघा तर खाली उतरून ठेवलेलं आहे. त्याच्यावर एक खुर्ची ठेवलेली आहे, म्हणजे सावली राहील. आणि त्याच्या सावलीसाठी रुमाल पण वरून टाकून ठेवलाय, असं की ऊन नको यायला असं. आणि तांदूळ पण टाकून ठेवले. त्याच्यानंतर पाणी पण ठेवलेलं होतं. वाटतं कुठे गेलं पाणी. पाण्याचं पण होतं इकडे. पाण्याचं तिकडच्या विंडोमध्ये ठेवलंय आता. तर बघा आईन त्यांनी भारी सोय लावून दिली. बहुतेक 4-5 दिवसात उडायला लागून जाईल ते, असं तरी वाटतंय त्याच्याकडे बघून. आणि चिमणीचं नुसतं जीवाचं कटानं होतं. ती काय करते माहिती का, लांबून काहीतरी आणते त्याच्या चोचीमध्ये खायला पिल्लाला आणि पिल्लाच्या तोंडामध्ये टाकते. बघा मस्त आहे ना. आणि जात आहे मला आहे ना, ते असं त्यांच्या तोंडात अन्न घेऊन येते आणि पिल्लाच्या तोंडामध्ये अन्न देत आहे ना, ती मोमेंट कॅप्चर करायची. कारण की मी जेव्हा मोबाईल उचलला, कॅमेरा उचलला का ते लगेच धावून जात आहे. जेव्हा नुसतं नॉर्मल मी शांत राहून पण ट्राय केलं, लपून पण ट्राय केलं, पण त्यांना काय माहिती कॅमेरा रिफ्लेक्ट होतो की काय काय माहिती, लगेच कळतोय आणि लगेच ते गायब होऊन जात आहे. मी केव्हाची वाट बघते ती मोमेंट कॅप्चर करण्यासाठी. असं करताय माझ्यासमोर, कॅमेरा उचलला का लगेच बंद. प्रॅक्टिस चालू, प्रॅक्टिस होते मी, तयारी चालू लग्नाची. पूर्ण कपडे कन्फ्युजन पूर्ण, कुठला घेऊन जायचे, कुठले राहू द्यायचे. आज रात्री आई पप्पा जात आहेत लग्नाला, ननंदबाईच्या लग्नासाठी. ननंदबाईला घ्यायला लावा 4-5 साड्या चांगल्या, सगळ्या नेसून झालेल्या आहेत म्हणा. या नंदनबाई म्हणे माझ्या लग्नाला तुम्ही येतात, तुम्ही मला घ्यायला पाहिजे तर मी तुम्हाला घ्यायला नाही, तुम्ही घ्या म्हणा, आमच्या सगळ्या नेसून झालेल्या आहेत. चांगली मोठी आहे नावाला. किती 10 वाजेला गाडी काही? हो, बायपास पण जावं लागेल. बायपासला जायचंय, इथं नाही. इथल्या गाडीचं तिकीट जास्त बायपासला 11 वाजते म्हणून मला गाडी हालत आम्ही 10:30ला गाडी घेऊन 9:30ला निघालो. लवकर निघावं लागेल. पप्पा पण येण्यात असतील आता, 6:45 चालले ना का 7 वाजले? 7 वाजले वाटतं.
चला